नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे गिलक्याचं भरीत। त्यासाठी गिलके घ्यायचे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर अशा प्रकारे आपल्याला गिलके कट करून घ्यायचे, छान चिरून घ्यायचे आणि आपण त्याला आता फोडणी देऊन द्यायची। त्यासाठी कढई तापत ठेवायची। तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं, थोडी हळद टाकायची आणि कट केलेले गिलके टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं। ते छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी वरतून आपल्याला टाकून द्यायचं आहे। त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते वाफेवर शिजून घ्यायचे। ते शिजतंय तोपर्यंत आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे भरीतसाठी। त्यासाठी मिरच्या भाजून घ्यायच्या, छान थोडं तेल टाकायचं आणि मिरची भाजून घ्यायची। नंतर बडगीमध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या। तयार केलेला लसूणसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते छान बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मिरची आणि लसूण छान ठेचून घ्यायचं आहे। असा ठेचा तयार झाला की तो वाटीमध्ये आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे। आता आपले गिलकेसुद्धा शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता गिलक्यांना पाणी सुटलेलं आहे। ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, ते पाणी तसंच राहू द्यायचं आहे। पाणी राहू दिल्याने आपलं भरीत हे छान लुसलुशीत होते। आता शिजलेले गिलके हे असे बारीक ठेचून घ्यायचे। आता आपण फोडणीची सामग्री काढून ठेवलेली कांदा, ठेचलेला ठेचा आणि शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि बारीक केलेलं गिलके घेतलेले। आता आपण फोडणी देऊन द्यायची। त्यासाठी कढई ठेवायची। तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे। नंतर ते ठेचलेले गिलके त्यावर टाकून द्यायचे। आता आपण फोडणी देऊन द्यायची। तेल छान कडकडीत तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि मिरची, लसूण हे बारीक ठेचा केलेला होता ते टाकून द्यायचं आणि छान परतून घ्यायचं आहे। आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला। छान मिक्स करून झालं की आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा पण छान परतून घ्यायचा आहे। छान गुलाबी होऊ द्यायचा कांदा। नंतर हळद टाकून घ्यायची आणि घरगुती थोडा मसाला टाकलेला आहे। अर्धा चम्मचपेक्षाही कमी तिखट टाकलेलं आहे। ते छान परतवून घ्यायचं। नंतर बारीक केलेले शिजलेले गिलके आपल्याला त्यावर टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। लक्षात ठेवायचं की आधी शिजतानासुद्धा आपण अर्धा चम्मच मीठ टाकलेलं होतं। आता बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण तडका देऊन द्यायचा आहे भरत्यालासुद्धा। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरे टाकायचं आणि लांब चिरलेली मिरची टाकून घ्यायची। ती मिरची छान परतवून घ्यायची आणि भरत्यावरती ते टाकून घ्यायची। वरतून कोथिंबीर टाकायचा आणि आपलं भरीत तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।